विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम विनंती परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. असो नसो भाव आलो तुझी ठाया. ट्रबल कमी कर. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. पिंड पदावरी दिला पोलिये करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा 8 अक्षरी अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबरा यांचा आजचा जो प्रस्तुत अभंग आहे, या अभंगामध्ये एक विषय असा प्रतिपाद्य, निराळा विषय प्रतिपाद्य केलेला आहे. अर्थात आज बाकी जगाकडं कुणाचा गुण पाहिला नाही, कुणाचा दोष पाहिला नाही, जगाची उचापतच नाही. आज जे काही तुकोबरांना आज बोलायचं या अभंगामध्ये एकदम महत्वाचं बोलायचंय आणि पर्सनल स्वतःविषयी बोलायचंय. त्याचं कारण आहे, मोठ्या माणसांना कधी कधी समाजाचं नेतृत्व करणारे माणसं, समाजामध्ये मोठे म्हणून जगणारे माणसं, ज्यावेळेस त्यांना समाजाला उपदेश करायचा असतो, समाजाला मार्गदर्शन करायचं असतं, त्यावेळेस त्या व्यक्तींना आधी अगोदर आपल्या जीवनाचा परिचय समाजासमोर ठेवावा लागतो आणि मग मार्गदर्शन करावं लागतं. त्यावेळेस समाज त्या व्यक्तीचा ऐकत असतो, नाही तर आपलं झाकून ठेवून लोकांचं नुसतं सांगितलं तर लोक ऐकत नाहीत. हा नियम आहे. विठाला विठाला म्हणून समाजाला बोलण्याच्या अगोदर, जगाला सांगण्याच्या अगोदर, त्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करण्याच्या अगोदर आपण त्या पद्धतीनं आचरण केलेलं आहे का? कारण जगद्गुरु तुकोबरा आहे असं एक व्यक्तिमत्व आहे की यावत जीवाला, मग त्याच्यामध्ये संसारिक असतील, परमार्थिक असतील, मग संन्यासी असेल, साधू असेल, ब्रह्मचारी असेल, कोणीही असेल, कुणी जीवनाचे कसे नियम पाळावेत आणि त्यानं जीवन कशा पद्धतीनं जगावं, हे सगळे नियम सांगणारे फक्त तुकोबरा आहेत. विठाला विठाला ब्रह्मचारी राहणार असेल तर त्या ब्रह्मचार्यानं नियम काय पाळावेत हे सांगावं तुकोबरायांनी. जे संसारिक आहेत, तुकोबरा आहे, ब्रह्मचारी नाहीये, पण संसारिक असून सुद्धा संन्याशानं आणि ब्रह्मचार्यानं कशा पद्धतीनं राहावं हे सांगावं कुण? तुकोबरायांनी सांगावं. हे अधिकार तुकोबरायांचा आहे, बाकी कोणाचा अधिकार असू शकत नाही. आणि गृहस्थी जीवन असो, साधकीय जीवन असो, तुम्ही बघा असे कितीतरी अभंग आहेत जगद्गुरु तुकोबरायांचे. साधकानं साधना जर करायची असेल, त्याला साध्याची प्राप्ती करायची असेल, तर त्यानं साधना कशा पद्धतीने करावी हे तुकोबरायांनी सांगावं. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. बरोबर आहे ना? लोलोप्यता काय निद्रेते जिनाबे, भोजन कराबे परिमित. हे तुकोबरायांनी सांगावं. गुरुकुलामध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये राहत असताना साधना करून, अभ्यास करून, विद्वत्ता प्राप्त करून ज्याला साध्य प्राप्त करायचं त्यानं कुठले कुठले नियम पाळावेत हे तुकोबरायांनी सांगावं, जे गुरुकुलात कधीच राहिले नाहीत त्यांनी. विठाला 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 विठाला. याच्या पुढे चला. संसारिकानं सुद्धा गृहस्थीमध्ये कशा पद्धतीनं राहावे, त्यानं कुलाचार कशा पद्धतीनं पाळावेत, त्याचे कुळधर्म कशा पद्धतीने पाळावेत, पितरांचं ऋण त्यानं कशा पद्धतीनं फेडावं, त्या पितरांच्या ऋणामधून मुक्त झाल्याशिवाय गृहस्थी माणसाला स्वर्गाची किंवा त्याच्या इच्छित लोकाची प्राप्ती होत नाही. हे
मनुस्मृतीनं जेवढं अवघड पद्धतीनं सांगितलं त्याच्यातून अगदी सोप्या पद्धतीनं सांगावं ते तुकोबऱ्यांनी. विठाला विठाला म्हणून किती गोड तुकोबऱ्यांचे प्रमाण आहेत. तुम्ही संसारामध्ये राहा, घर गृहस्थीमध्ये राहा, त्याचं बंधन नाहीये, पण तिथं राहत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हे पूर्ण अभंग तपासून पहा, किती छान अभंग आहे. याच्यामध्ये स्टेप स्टेपनं एक एक सोपान म्हणजे एक एक पायरी संसारिक माणसानं कुठले नियम पाळून जीवन जगावं याची गोड सांगितली. आणि शेवटी सांगितलं तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. तुम्हाला गृहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा एखाद्या निष्काम असणाऱ्या साधूसारखं तुम्हाला पद प्राप्त करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं राहा. मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही आचरण केलं तर माझी गॅरंटी आहे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. तुम्हाला मी गृहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा मोठ्यातलं मोठं फळ मिळवून देण्याची गॅरंटी माझी तुकोबऱ्यांचं स्पष्ट मत आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबऱ्यांनी कुलाचार आणि कुलधर्म माणसासाठी हे दोन जे गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे माणसामध्ये कुळधर्म, कुलाचार, वंश, खानदान, परंपरा या ज्या गोष्टीत या माणसामध्ये, जनावरांमध्ये नाही. विठाला 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 विठाला. कशाला म्हणतात कुळ, कशाला म्हणतात त्या कुळाचे धर्म, कशाला म्हणतात त्या कुळाचा आचार. माणसानं तो कुलाचार पाळला पाहिजे. का पाळावा, कशामुळं पाळावा याचं सुंदर शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. पण काय करावं, शास्त्रामध्ये सगळं आलंय पण आपण संसारामध्ये गुंतलेले माणसं आहेत. आपल्याला ते शास्त्र शोधायला, त्याची भाषा कळायला वेळ कुठे आहे तेवढा. म्हणून एक मोठे वक्ते आहेत आपल्याकडे, त्यांचं असं एक वाक्य आहे, धर्माची डिफिनेशन सामान्य माणसाला कळायला एवढं सोपं नाहीये, कारण त्याला तेवढा वेळ नाहीये. शास्त्रामध्ये ज्या भाषेमध्ये तो कुलधर्म आणि कुलाचार लिहून ठेवलाय ती भाषा कळायला सामान्य माणसाला कळत नाही, जड जाते ती. मग धर्मानं वागावं कसं, कुलधर्म पाळावेत कसे, कुलाचार पाळावेत कसे, घरग्रस्ती कशी हे सगळ्या गोष्टीचं जर त्याला ज्ञान पाहिजे असेल तर त्याला ग्रंथशास्त्र उघडण्याचं. हा, ज्याला कळतंय त्यानं तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोणी. हा पुरावा आहे त्याला. तुम्ही ग्रंथाला विचारा, शास्त्राला विचारा, कारण त्याच्यामध्ये ते गुह्य ज्ञान आमच्या ऋषी मुनींनी, आमच्या पूर्वजांनी ते लिहून ठेवले की या पद्धतीने तुम्ही संसारामध्ये वागा. पण ते आम्हाला समजण्याच्या पलीकडचं आहे. का, याच्यामुळं भानगड अशी झाली, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडविले. आम्हाला शास्त्र कळत नाही, ग्रंथाची भाषा कळत नाही, ज्यांना कळतंय त्यांना विचारावं तर त्यांनी विपरीत सांगितलं, अर्थ लोपली पुराणे. म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्मनीतीनं आपण ज्या वंशामध्ये जन्माला आलो, आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो, ज्यांच्या पोटी जन्माला आलो, त्या कुळाचा आणि त्या वंशाचा आचार, कुलाचार आणि त्या धर्म पद्धती कशा पाळाव्यात हे शास्त्रामध्ये कळत नसेल तर ते सगळ्यात सोप्या पद्धतीनं संतांना विचारावं. तुम्ही म्हणाल मग शास्त्राचं वेगळं संतांचं वेगळं आलं तर असं कसं, वेगळं येतच नाही. एक सांगू का तुम्हाला, संत कधीच, साधू कधीच धर्मानं वागत नाही. तो शास्त्र उघडून, ग्रंथ उघडून त्याच्यानुसार वाचून तो कधीच वागत नाही. साधू कधीच धर्मानं वागत नाही. साधू जसं वागतो त्याचं नाव धर्म. विठाला विठाला म्हणून त्याला धर्म पाहायची गरज नाही, त्याला धर्म शिकवून घ्यायची गरज नाही. तयाचे पिसाट शब्द सुखे बोलो येते वेद. तो सहज लीला पद्धतीने जसं जसं आचरण करतो ना त्याचं नाव धर्म आहे. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती. संतांच्या
हो संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. धर्मालागी अवतरती. धर्मालागी अवतरती. त्यांचा अवतारच याच्याकरित आहे. संतांच्या विभूती धर्मा लागे अवतरती. नाहीतर एक मला तर असं वाटतंय ना बडे महाराज, संत जर या जगतामध्ये आचरण करून दाखवायला आले नसते ना, माणसं खरंच पशुसारखे वागले असते. त्याचं कारण आहे, त्यांच्याकडे पाहून तरी लोक चांगलं जगतात. तुकोबराय कसे ग्रस्ती जीवन जगले, एकनाथ महाराज कसे जगले, परमार्थ कसा केला, त्याने संसार कसा घेतला केला, दोन्हीचा ताळमेळ कसा लावला, हे सगळं उदाहरण आपल्याला पाहण्यासाठी त्यांनी समोर करून ठेवले. तसं आचर तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती. आणि एक सांगतो मी तुम्हाला, शास्त्र ग्रंथ हे अवघड आहे, तो मॅप आहे. मॅप तुम्हाला मार्ग दाखवतो, पण त्या मार्गात अडथळे किती आहेत हा मॅप सांगू शकत नाही तुम्हाला. त्याचं काम काय, फक्त त्याच्यावर टाईप केलं, त्याला विचारलं गुगलवर की ते सांगून टाकतं मॅप, तुम्हाला मार्ग दाखवतो. ते नाही असं नाही, तो मार्ग सांगत नाही असं नाही, तो सांगतो, पण तो मार्ग त्याच्यामध्ये खड्डे आहेत का, रस्ता चांगला आहे का, मध्ये काही अडथळे आहेत का, एखाद्या पुलाचं काम चालू आहे का, गाड्या तिथून बंद आहेत का, हे मॅप सांगू शकतो का? नाही सांगू. मार्ग दाखवतो तो, पण तो मार्ग दाखवला तरी त्याला अनुभव नाही त्या मार्गाचा. मग मॅपला विचारण्यापेक्षा त्या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला कधीही विचारायचा, रस्ता बरा आहे का, जरा बऱ्यात पडतो. मॅपवर जास्त विश्वास नको. तसं ग्रंथ आणि शास्त्र हे तुम्हाला जीवनामधले मार्ग दाखवणारे मॅप आहेत. फक्त पानावर लिहून ठेवलंय ते, असं करा तसं करा, पण कसं करा हे ते सांगू शकत नाहीत, फक्त लिहिलंय. मग या मार्गावर कसं चालावं लागेल, रस्ता कसा आहे, अडथळा आहे का, खड्डे आहेत का, कुठं काम चालू आहे का, कुठं धोक्याचं वळण आहे का, कुठं काय आहे, हे सगळं अनुभवानं चालून सांगणारे म्हणजे ते वाटाडे, म्हणजे संत. विठाला विठाला त्याला गाईड म्हणतात, बरोबर. आपण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला गेल्यानंतर आपल्याला तिथली काही माहिती नसते की कोण्या ठिकाणी कोण बसलेलं आहे, कोण्या ठिकाणी राणी बसायची, कोण्या ठिकाणी राजा बसायचा, कोण्या ठिकाणी दरबार होता, हे आपल्याला माहीत नसतं. आपण नवीन गेलेलो असतो, माहिती आहे आपल्याला अमुक अमुक ठिकाणी आपण आलो, पण तिथल्या प्रत्येक गोष्टीला बोलकं करणारा त्या ठिकाणी एक व्यक्ती असतो, त्याचं नाव गाईड असतं. तो त्या स्थळाला एका स्थळाला एवढं बोलकं करून दाखवतो, त्याची माहिती सांगतो. त्याच्यामुळे मॅप कामाचं नाहीये. ग्रंथ आणि शास्त्र, तो का म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, पहावे पुराणे विचारवे, हे ठीक आहे, पण ते मॅप आहेत, फक्त ते सांगतात असं करा, असं आचरण करा, पण ते कशा पद्धतीनं करून दाखवावं हे त्यांना करता येत नाही. हे करून दाखवणारे म्हणजे संत आहेत. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबरांनी सांगितलेलं नाही मी कशा पद्धतीनं धर्म पाळला, मी कशा पद्धतीनं कुलधर्म सांभाळला, कुलाचार सांभाळला, माझ्या वंशाचे नियम, माझ्या खानदानाचे नियम, माझ्या पितरांचे नियम, माझ्या पितरांचं ओझं, माझ्या पितरांचं ऋण माझ्या पिंडावरलं, माझ्या शरीरावरलं असलेलं मी सांगितलं नाही. कशा पद्धतीनं उतरलो, कशा पद्धतीनं मी ते फेडून दाखवलं, याचं दिग्दर्शन करणारा सुंदर अभंग आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आजचा अभंग निवडण्याचं तसं निमित्त हे आहे, ज्यांच्या स्मरणार्थ आणि ज्यांच्या प्रित्यर्थ आपण आज एवढ्या मोठ्या संख्येनं भगवंताच्या हनुमानजींच्या या पवित्र दरबारामध्ये आज आपण उपस्थित आहोत. आजची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. नैमित्तिक सेवेमध्ये हे सगळे कर्म येतात. मौली बरोबर आहे का नाही? नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, वेदविहित कर्म आणि वेद निषिद्ध कर्म, हे जे कर्माचे प्रकार सांगितले, त्याच्यामध्ये अगोदर वेदविहित कर्म आणि वेद निषिद्ध कर्म. त्याच्यामध्ये वेद निषिद्ध कर्म करायचं नाही, कारण वेदानं जे निषिद्ध सांगितलंय, म्हणजे जे करू नका असं वेदानं म्हटलेलं आहे, त्याला वेद निषिद्ध कर्म म्हणतात, की हे करू नका.
पण हे करा, हे जे आवर्जून सांगितलंय वेदानं, हे कराच, त्याचं नाव वेदविहित. आणि हे करू नका, त्याचं नाव निषिद्ध. मग पाप कर्म जेवढे आहेत ना ते वेद निषिद्ध कर्म आहेत, आणि पुण्य कर्म जे आहेत ना, जेवढे चांगले कर्म आहेत ना ते वेदविहित कर्म आहेत. त्या वेदविहित कर्मामध्ये नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असे दोन प्रकार येतात. त्याच्यामध्ये नैमित्तिक कर्मामध्ये मला वाटतं आजचं हे कार्यक्रम आहे, बरोबर. कारण पितृऋण किंवा पितरांचं ऋण फेडण्याचं जे शास्त्रानं सांगितलेलं प्रयोजन आहे आपल्या पितरांचं ऋण फेडण्याचं, ते नैमित्तिक कर्मामध्ये येतं. विठाला विठाला आणि या वेदविहित कर्मामध्ये जे नैमित्तिक कर्म आहे, त्या नैमित्तिक कर्माला अनुसरून आजचा जो कार्यक्रम आहे तो आजचा हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. आदरणीय कैलासवासी गणपतराव सुंदरराव मुसळे या सदग्रस्तांना आपली या इहलोकाची यात्रा संपूर्ण जो 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो आहे. आणि आता हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे जाणकार माणसं आहात. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. दुःख मानण्याचं एका डोळ्यामध्ये दुःख असतं, एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असतात. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपले वडील, आपला बंधू, आपल्या घरातली व्यक्ती आपल्याला अकाली एवढ्या लवकर निरोप आपला घेऊन निघून गेली, याचं एका डोळ्यामध्ये दुःख परिवाराचे असतं, हे आपल्याला मान्य आहे. ते दुःख असणं साहजिक आहे, त्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत. पण दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रू असावा, त्याचं कारण आहे सगळ्या गोष्टींची परिपूर्तता करून कसल्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा, वासना, तृष्णा शिल्लक न राहता सगळ्या गोष्टींची तृप्तता करून ज्यांनी याही लोकाचा निरोप घेतला त्यांना इच्छित पद मिळालं असेल याचा आनंद कुटुंबाला असावा. अलग लक्षामध्ये या दोन गोष्टीमध्ये हे कर्म आहे. म्हणून सुरुवातीला परिहारामध्ये मी स्पष्ट करून पुढे चाललेलो आहे. येणाऱ्या 1 तासामध्ये आपल्याला जे जीव तोडून भगवंताचं चिंतन करायचं आहे, आजचं हे चिंतन ज्यांना समर्पित आपल्याला करायचं आहे त्यांच्या नावचा अगोदर आपण संकल्प सोडतोय की आजचं जे काही होणार आहे ते संपूर्ण त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या आत्म्याला हे समर्पित असावं. आदरणीय कैलासवासी गणपतराव सुंदरराव सोळंके मुसळे यांच्या या गोड जेवणाच्या निमित्तानं आजची ही सेवा त्यांचे संपूर्ण परिवार आणि त्यांनी त्यांचे दोन्ही सुपुत्र वैजनाथ गणपतराव मुसळे आणि ॲडव्होकेट जगन्नाथ गणपतराव मुसळे आणि बाकी त्यांचे तिन्ही बंधू. शेवटला मी आणखीन सांगतो, शेवटला पुन्हा परिचय देतो, आणखीन मला पुढे चिंतन करायचं आहे. यांनी अत्यंत पवित्र भावनेमधून हा कार्यक्रम नैमित्तिक सेवेमध्ये निवडलेला आहे. अर्थात आपला पिता आपल्याला सोडून गेलाय तरी सुद्धा त्या पित्याचं आपल्यावर असंख्य असलेलं ऋण, त्या दुःखातून सावरून, त्या दुःखाला आपले वडील गेले याचं दुःख पचवून आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे पितृ ऋण आहे ते पित्याचं ऋण जे फेडायचं आहे, या पवित्र भावनेमधून आजची ठेवलेली सेवा. विठाला विठाला माणूस जन्माला आला की त्याच्या डोक्यावर हे कंपल्सरी ओझ आहे, त्याचं नाव आहे पितृऋणाचं ओझ. असा एकही मानव नाही की तो या ऋणातून मुक्त आहे, असं कोणी नाही. इथं जन्म झाला रे झाला, कारण इथं येण्याचा आणि जाण्याचा प्रोटोकॉल सारखा आहे मृत्यू लोकामध्ये. इथं देव असो, संत असो आणि साधू असो, लई मोठा माणूस आहे म्हणून तो हेलिकॉप्टरनं जन्म घेत नाही. तुम्ही इथून फिरू शकता, पण या मृत्यू लोकामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, इथं देव जरी आला तरी त्याला येण्याचा नियम सारखाच, त्याचं नाव गर्भवास आणि त्याचं नाव जन्मच. कारण किती प्रमाण आहेत. नाही कौशल्यसी भाण गर्भी आले नारायण. अलग लक्षामध्ये म्हणजे देव जरी इथं यायचं असेल तरी त्याला जन्माला आणि गर्भवासाला यावं लागतं, आणि जायचं जरी असेल, साधू असेल, संत असेल, कोणीही असेल, जाण्याचा सुद्धा एकच नियम, मृत्यूला कवटाळल्याशिवाय जाता येत नाही. हा इथला सिद्धांत आहे. विठाला विठाला येण्याचा नेम
सगळ्यांना सारखा, जाण्याचा नियम सगळ्यांना सारखा, आणि इथं आल्यानंतर जे ऋण आहे ते ऋण सुद्धा सगळ्यांना सारखं. मग देव जरी असेल तरी त्याच्यावर सुद्धा हे ऋण आहे. आणि ज्यानं हे ऋण फेडलं, आपल्या पूर्वजांचं, आपल्या पितरांचं, आपल्या कुळाचं, आपल्या वंशांचं, ज्यानं ऋण फेडलं त्यालाच पुढली सद्गती, त्याच्याच परिवारामध्ये, संसारामध्ये पितरांच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी अनुकूल. हा इथला कडक नियम आहे. आणि याचं उदाहरण पाहायचं असेल तर निष्काम परब्रह्म प्रभुरामचंद्र, दशरथ राजा गेला त्यावेळेस प्रभुरामचंद्र घरी नव्हते. एकाही क्रियेला प्रभुरामचंद्राची हाजरी नव्हती. हे जरी सत्य असलं तरी कारण वनवासामध्ये होते, वापस येता येत नव्हतं, संकल्प होता. पण जिथे आहेत तिथे रामायणामध्ये तुम्ही बघा, पुरावा मिळेल तुम्हाला. जिथे प्रभुरामचंद्राला दशरथ राजा आपले वडील गेल्याची बातमी कळली, प्रभुरामचंद्रांनी शरयूमध्ये दशरथ राजासाठी कर्म केलं का नाही? पितृकर्म जे असते, तिथल्या ज्या क्रिया असतील त्या शरयू नदीमध्ये तिथं प्रभुरामचंद्राने केल्या. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. दुसरा पुरावा, 56 कोटी यादवाचं कुळ स्वतःच्या हातानं नष्ट केलेल्या भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस स्वतःही जाण्याचा निर्णय घेतला, कोणीही शिल्लक ठेवलं नाही, पण एक व्यक्ती भगवान श्रीकृष्णानं यादव कुळातला पाठीमागं शिल्लक ठेवला होता आणि त्याच्यावर जबाबदारी टाकली होती उद्धवा. तो व्यक्ती म्हणजे उद्धव होता. आणि उद्धवाला सांगितलं होतं, उद्धवा सगळं यादव कुळ नष्ट झालंय, मी पण आता जाणार आहे, पण तुला माझ्याबरोबर येता येणार? कारण उद्धवाचा कृष्णाबरोबर जाण्याचा आग्रह होता. देवा, मी तुमच्या विराहामध्ये राहू शकत नाही, मला तुमच्याबरोबर यायचं आहे. पण कृष्णाने त्यांना 2 गोष्टीची जबाबदारी दिली होती. पहिली गोष्ट, उद्धवा तुला माझ्याबरोबर येता येणार नाही, त्याच्यातली पहिली जिम्मेदारी आहे, आपण दोघंही गेल्यानंतर यादव कुळामध्ये एकही व्यक्ती पाठीमागं पिंडदान करायला राहणार नाही. तू एकटाच यादव कुळाचा एकच दिवा पाठीमागं राहणार आहेस. मी गेल्यानंतर तू समस्त यादव कुळाला पिंडदान करण्याची जबाबदारी तुझी आहे. याच्याकरिता. आणि नंबर 2, भागवत जे होतं ना, ते भागवत मैत्रेयी ऋषी विदुराला आणि मैत्रेयीला आणि उद्धवाला ते सांगितलं, बरोबर. आणि मग नंतर ते मैत्रेयीनं विदुराला सांगितलं. पण ते भागवताचा प्रचार प्रसार आणि हे यादव कुळाचं पिंडदान करण्याच्या 2 जबाबदाऱ्या कृष्णानं उद्धवावर टाकल्या होत्या. हे कशासाठी सांगितलं मी, तुम्ही नीट ऐका. राम असो किंवा कृष्ण असो, म्हणजे माणूस असो किंवा देव असो, तो इथं आल्यानंतर त्याला पितरांचं ऋण फेडावं लागतं. हा कंपल्सरी नियम आहे. विडाला विडाला आणि ते का फेडावं लागतं, कुणी फेडावं लागतं, ते नाही फेडलं तर त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं कुळाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कुळाचा आचार आणि कुळाचे धर्म जर नाही पाळले तर त्या कुळातले धर्म नष्ट होतो. आणि मग त्या धर्म नष्ट झाला की त्या कुळामध्ये अधर्माचा प्रवेश होतो. आणि मग अधर्माचा प्रवेश ज्या कुळामध्ये होतो, अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषंती कुलस्त्रिय स्त्रीषु दरष्टा सुवार्ष्णे जायते वर्ण संकर. कुळामधल्या लोकांनी कुलाचार नाही पाळले, पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा पायदळी जर पुढल्या पोरांनी तुडवल्या, संपत्तीच्या पदाच्या मस्तीमध्ये जर कुळाच्या परंपरा आणि पूर्वजाच्या परंपरा जर पायाखाली तुडवल्या तर धर्मामध्ये अधर्माचा शिरकाव होतो कुळामध्ये. आणि ज्या कुळामध्ये अधर्म बोकाळला जातो त्या ठिकाणच्या स्त्रिया प्रदूषित होतात. हे गीतेचं वचन आहे माऊली, बरोबर. प्रदूषंती कुलस्त्रिय. कारण कुळातल्या पुरुषांनी धर्म सोडला की स्त्रियांना धर्म सोडायला तुम्ही अडवू शकत नाहीत. आणि स्त्रियांनी जर धर्म सोडला आणि स्त्रिया जर प्रदूषित कुळातल्या झाल्या तर कुळामध्ये निर्माण होणारी, जन्माला येणारी संतती ओरिजिनल त्या बीजाची येईलच अशी गॅरंटी नाही. जायते वर्णसंकर. वर्णसंकर कशाला म्हणतात? शुद्ध बीजापोटी नाही पुन्हा तिथं. हे प्रमाण त्या कुळाला लागू पडतच नाही. कुठल्या कुळाला? ज्या कुळाचा आचार संपलाय, जिथला कुलधर्म नष्ट झालाय, जिथली संतती त्या कुळाचे, पूर्वजाचे, वंशाचे, परंपरेचा एकही नियमामध्ये चलत नाही, त्या कुळामधल्या स्त्रिया भ्रष्ट. त्या कुळामध्ये स्त्रिया भ्रष्ट झाल्या की निर्माण होणारी पुढल्या पिढीतली संतती ही संकरित
आणि संकरित झालेल्या संततीचा तोटा आहे का? तुम्ही म्हणता काय होतंय, कसलं जरी झालं तरी दिवा तर आहे ना. त्या दिव्याचा उपयोग नाही. त्या निर्माण झालेल्या संततीच्या हातानं त्याचे पूर्वज पिंडदान स्वीकारित नाहीत. विठाला 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 संकरित झालेल्या कुळामध्ये संकरित निर्माण झालेली संतती, कुलधर्म आणि कुलाचार बुडवलेली संतती शास्त्राला आणि पूर्वजाला मान्य नाही. त्यांच्या हातानं पुढे होणाऱ्या कुठल्याच कर्मामध्ये त्यांना अधिकारच दिला नाही. शास्त्रानं मान्यच नाही पूर्वजांना त्यांच्या हातचं पिंडदान स्वीकारत नाहीत. का? कारण वंशामध्ये फरक पडलाय. हे जगाला माहित नसलं तरी पण पूर्वजांना माहिती आहे ना, ते त्याच्या हातचं घेतच नाही. त्यांना माहिती हे आपलं नाहीच. विठाला 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 विठाला. हे सगळं का झालं? आणि मग नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुम. अनंत काळापर्यंत पूर्वजांचा नरकामध्ये वास होतो. पूर्वजांचा त्या कुळातल्या, बरोबर. आणि मग ते पूर्वज शाप देतात त्यांना की आमच्या कुळाचे धर्म आणि आचार तुम्ही नष्ट केले मूर्खांनो. तुम्ही एकही आमचा नियम पाळला नाही. आम्ही पिढ्यानपिढ्या हे कुळाची पवित्रता आणि कुलाचार जपत आणलेला होता. हे मूर्ख आमच्या कुळामध्ये जन्मलं आणि यानं सगळा आमचा कुलधर्म. आहा कटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी. आहा कटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला आहा कटा त्यांचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला. वाईट वाटतं ना पूर्वजांना पित्र लोकांमध्ये. अशी संतती जन्माला आल्यानंतर ज्याला कुळ मान्य नाही, पिता मान्य नाही, माता मान्य नाही, पूर्वज मान्य नाहीत, काही ज्ञानच नाही त्याच. मग याचा काय आनंद वाटत असेल पूर्वजांना असल्या मूर्ख पुत्राचा? कसा वाटेल? आता तुम्ही मला असं काय सर, असंच आहे महाराज. बरं सांगू तुम्हाला, मध्ये एक बातमी आली होती ABP माझाला, तुम्ही सगळी माहिती आहे तुम्हाला. त्या पुण्याला काहीतरी वैकुंठ स्मशानभूमी म्हणून स्मशानभूमी आहे, त्यांची बातमी होती ती. कितीतरी दिवसापासून त्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हस्तीचे गाडगे असे गटोडे बांधून असे टांगलेले आहेत, असे गच्च भरले. ते भोरा आलाय त्यांना. पण आणखीन ती जी माणसाच्या हस्ती आहेत त्यांची पोरं ती हस्ती आणायला पुन्हा तिकडे गेलीच नाहीत. त्यांनी त्याच्यावर नाव टाकून चिठ्ठी लिहून ते गाडगं बांधून भगव्या कपड्यामध्ये बांधलेलं आहे बघा. त्यांनी असं ठरवलं की आणखीन काही दिवस आम्ही त्यांना निरोप देणार आहेत आणि जे जे येणार नाहीत ते सगळं आम्ही नेऊन नष्ट करणार आहोत. हे का सांगतोय मी तुम्हाला? आई वडील गेल्यानंतर जर त्यांची हस्ती आणायला सुद्धा ज्या पोरांना टाईम नाही, ते कुलधर्म आणि कुलाचार पाळणार काय? विचार करा ना तुम्ही. इतकी गहन विचित्र परिस्थिती आहे कलियुगामध्ये. फक्त ग्रामीण भागात बरं चाललंय हे जरा चांगलं आहे. विठाला 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 पूर्ण करावं. अरे ज्यांचा वंश वाढलेला आहे, ज्यांच्या वंशामध्ये पुत्र आहेत, कन्या आहेत, त्या कन्या आणि पुत्रांनी जर त्या कुळातल्या पूर्वजांचा उद्धार करायचा नाही तर मग त्यांनी कुणाच्या नावानं टाहो फोडायचा? दुसऱ्या कुळाच्या फोडायचा का? त्यांना बोलण्याचा अधिकार कुणाला? त्यांच्या वंशाला. आणि पितृ ऋण फेडण्याचा अधिकार सुद्धा त्याच वंशातल्या पुत्रांना.
दुसऱ्यांनी करून जमत नाही. आलं का लक्षामध्ये? तिथं वंशाचा संबंध लागतो. आणि दुसरा किती श्रीमंत असला ते आमचा पाहुणा आहे म्हणून आम्ही केलं, जमत नाही. भागवतामध्ये कथा आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्या धुंदुकारीच्या उद्धारासाठी गोकर्णानं किती कर्मकांड केलं हो माऊली. त्यानं सांगितलं मी भाऊ आहे तुझा. धुंदुकारी त्या पिशाच्यानं सांगितलं गोकर्णाला, अरे मी भाऊ आहे तुझा. अहम भ्राता तोदी अस्मी धुंदुकारी ते नामतः, मी तुझा भाऊ आहे गोकर्ण. अरे गोकर्णानं सांगितलं माझा भाऊ, आपण आत्मदेवासारख्या दिव्य ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेली संतती आहेत, तर आपल्यासारख्यानं पिशाच्या येवणीला जावं. असं कसं धुंदुकारी, तू पिशाच्या येवणीला कसं काय गेलास? त्यानं सांगितलं स्वकीय नैव दोषेनं, माझ्या स्वतःच्या दोषानं गेलो मी, कुळाच्या किंवा याच्या नाही. जन्माला आलो पुण्यवान कुळामध्ये, पण माझा दोष स्वतःच्या कर्माचा आहे, म्हणून मी पिशाच्या येवणीला आलो. जाऊ दे गोकर्णा, झालं गेलं, पण आता तू माझा भाऊ आहेस ना, मी तुला हात जोडतो. खूप यातना होत आहेत मला या प्रेत येवणीमध्ये, पिशाच्या येवणीमध्ये. तू काहीतरी कर, तू ज्ञानी आहेस. कारण गोकर्णो पंडितो ज्ञानी, तो पंडित होता, ज्ञानी होता. तू ज्ञानी आहेस, पंडित आहेस, मला या पिशाच्या योनीमधून सोडवण्यासाठी तू काहीतरी कर. या सांगण्यावर गोकर्ण महाराजांनी धुंदुकारीची मुक्ती व्हावी याच्यासाठी जेवढ्या कर्मकांडात पितृकर्माच्या क्रिया आहेत तेवढ्या केल्या होत्या. पण तेवढं करून सुद्धा धुंदुकारीची प्रेत योनीमधून सुटका किंवा मुक्ती झाली नाही. बरोबर? आपण सगळ्यांनी ऐकली ना कथा, हे बरोबर आहे. आणि मग शेवटी गोकर्ण महाराजांना सूर्यांना विचारावं लागलं, सूर्य भगवंताला, आणि सूर्य भगवंतांनी श्रीमद भागवताचा पर्याय सांगितला. हा भाग निराळा, माझा उद्देश कुठे आहे का? गोकर्ण भाऊ असून सुद्धा त्यानं केलेल्या क्रिया चुकीच्या होत्या का? नाही. मग चुकीच्या नव्हत्या, पंडित होता, ज्ञानी होता, कुठं विधिविधानात चुकही झाली नाही, तरी सुद्धा धुंदुकारीची मुक्ती झाली का नाही? त्याचं कारण आहे का? गोकर्णानं क्रिया सगळ्या केल्या, पण त्यातली एकही क्रिया धुंदुकारीला प्राप्त झाली नाही, कारण वंशाचा संबंध नव्हता. बरोबर आहे का माऊली? का संबंध नव्हता? कारण गोकर्ण जरी आत्मदेवाच्या घरामध्ये कुळामध्ये, भले गाईच्या पोटी का होईना, पण आत्मदेवाच्याच घरामधलं खानदान होतं, साधूचा प्रसाद होता, पण धुंदुकारी त्या खानदानाचा नव्हता. बरोबर आहे की नाही? कारण ते लहानपणी त्याच्या आईनं कुठून आणलं होतं? बरोबर आहे ना? ते बहिणीचं उचलून आणलेलं होतं तिला द्रव्य देऊन. आता ती कथा तुम्ही सगळे भागवत ऐकलेलं, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आत्मदेवाला तिनं फसवलं, मी गरोदर आहे म्हणून पोटामध्ये बोचके खवले, नाटकं केले. बहिणीला ठरवून ठेवलं होतं तुला झालं की मला दे. तिचं रातोरात घेऊन आली, मला झालं म्हणून सगळीकडे सोडून बातमी देऊन टाकली. हे कुणालाच माहीत नव्हतं. जिथं बापाला माहीत नाही पोरगं आपलंय, बघा विचित्र किती पद्धत आहे. आत्मदेव सुद्धा सगळ्या गावात पेढे वाटत होता, मला मुलगा झाला, पण त्याला सुद्धा माहीत नव्हतं हे माझं नाही. विठाला विठाला सांगण्याचं तात्पर्य कळालं का? मी वंशाचा संबंध सांगतोय. मी आज जे बोलतोय ते कुळ, वंश आणि खानदान याच्या पुढे जाणार नाही. गोकर्णानं सगळ्या क्रिया विधियुक्त पूर्ण केल्या, पण धुंदुकारीला त्याचा उपयोग झाला नाही, संबंध नव्हता. कारण धुंदुकारी त्या वंशाचा नव्हता, काहीही संबंध आला नाही. याच्यामुळे सांगतो मी तुम्हाला, हे सगळं जे आहे ना, हे सगळी ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या विधीच्या विधानामध्ये सूत्रबद्ध पद्धतीनं केलेली मांडणी आहे वंश परंपरेची. काय श्रीमद भागवतामध्ये फक्त वंशाचं वर्णन आहे. काय मौली? हे देवा, काय समजलंस तू? आलोय म्हणजे असंच उठून आलोय का काय? ऐक, वंश परंपरा दासमी अंकित. अरे वंशाची परंपरा आहे तुझ्या सेवेची, आमची, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. हे पुरावा द्यावा लागतंय गुरुजी. वजन जर नाही पडलं तर खानदान दाखवावं लागतंय, कच्च्या खानदानाचा नाही. वजन जर लोकांमध्ये नाही पडलं एखाद्या ठिकाणी, तर कुणाचं वजन दाखवावं लागतंय? त्याला सांगावं लागतं एवढं सोपं समजू नको, नेबे काय साध्याचं पिल्लू नाही. बरोबर? म्हणजे आपलं सगळं संपल्यावर कुणाचं वजन दाखवावं लागतं? मनोज महाराज,
अहो ते चांडाळ चौकडीतला रामभाऊ सुद्धा म्हणतो बापाकडं नाजाकडं 40 एकर जमीन. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्याच्यातली 35 एकर ऐकली. त्यांचीच ही बी काय म्हणते ते म्हणताय का नाही? म्हणजे हे बघा हे असं आहे. विठाला 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 देवापर्यंत सुद्धा वजन टाकायचं असेल तर तुकोबऱ्यांना शेवट पुरावा. अरे देव दखलच घेईना आणि दखल न घेतलेलं पाहिल्यानंतर तुकोबऱ्याने मग ते वजन टाकलं. ए देवा, एवढं बोलून सुद्धा तू माझ्याकडे पाहत नाहीस, तुला काय वाटतंय? अरे कोण आहे मी? वंश परंपरा दास मी अंकित. आणि मग देवाला दखल घ्यावी लागली. हे का सांगतोय? वंश, कुल आणि ज्या परंपरा आहेत याचा अभिमान देवालाही आहे, संतांनाही आहे आणि आपल्याला सुद्धा असला पाहिजे. नाहीतर मग प्रभुरामचंद्राने सांगितलंच की मी वनवास भोगला माझ्या चुकीमुळं नाही, फक्त माझ्या बापाच्या वचनामुळं. नाहीतर मला काय वनवास भोगायची गरज होती? माझी काही चूकच नव्हती. वाद कैकईचा दशरथाचा असेल, माझा काय संबंध होता? आताचा पोरगा असता तर त्यानं युक्तिवाद केला असता बापाबरोबर. का भोगू मी वनवास? बापाला विचारलं असतं. माझा काय दोष आहे? मी काय गुन्हा केलाय? ठीक आहे, मला राज्य नसल द्यायचं, नका देऊ, पण वनवास का? युक्तिवाद केला असता. पंच कमिटी गावातले माणसं जमवले असते, पाहुणेरावळे बनवले असते, माझ्यावर अन्याय व्हायलाय, मी का वनवास भोगू? केलं असतं का नाही आपण? मग रामाला हे करता आलं नसतं का? विश्वामित्राला बोलून घेतलं असतं, वशिष्ठांना बोलून घेतलं असतं, आणखी नारदांना बोलून घेतलं असतं, सगळ्यांच्या समोर दशरथाची चूक काढली असती. माझी काहीच चूक नसताना मला माझा बाप वनवास का देतोय याचं उत्तर द्या. देता आलं असतं का बापाला उत्तर? उत्तर देता आलं नसतं. काही गुन्हाच नव्हता, काही संबंधच नव्हता, फक्त कैकईनं सांगितलं म्हणून लादलं होतं. नाही तर दशरथाचा काय गुन्हा होता रामानं केलेला? मग अशी जर पंच कमिटी बसवून जर खरं खोटं केलं असतं तर दशरथाला बोलायला तोंड होतं का? मग तिथं काय झालं असतं? बापाचा अपमान झाला असता आणि बापानं कैकईला दिलेलं वचन मोडलं असतं. आणि याचा परिणाम प्रभू रामचंद्र सांगतात, माझं काही झालं नसतं, पण ज्या वंशात आणि ज्या कुळात माझा जन्म झाला का, ज्या कुळावर माझं नाव आहे रघुनाथ, रघुपती, राघव, हे प्रभू रामचंद्राला नावं कुणामुळे येत माहिती आहेत? ज्या कुळात जन्म झाला त्या कुळाचं नाव आहे रघुकुल. काय नाव आहे? रघुकुल. प्रभू रामचंद्र म्हणतात, मी कसलीच न्याय निवाडा न करता गुपचूप मान खाली घालून मी बापाच्या वचनावर वनवास भोगला. त्याचं कारण आहे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. राम सिया राम जे राम सिया राम. प्रभू रामचंद्र म्हणले, मी वनवास गुपचूप गुमान मान खाली घालून भोगला तो बापाच्या वचनासाठी. का? बापाचं वचन जर मोडलं असतं तर अख्खं रघुकुल नरकात गेलं असतं. कारण मी त्या कुळाचा पुत्र आहे, मी दिवा आहे. आणि माझ्या मूर्खपणामुळे जर ज्या कुळानं मला जन्म दिला ते कुळ जर नरकात गेलं असतं तर त्या पितरांनी मला माफ केलं असतं. त्या रघुकुलातल्या सूर्यवंशातल्या नसतं केलं, म्हणून मी वनवास भोगला. त्याचं कारण सांगितलं तुम्हाला. प्रभू रामचंद्र जरी होते तरी पण वनवास भोगला, पण कुलाचा कुलाचार भ्रष्ट होऊ दिला नाही. विडाला विडाला आणि म्हणून किती चिंता प्रभू रामचंद्राला कुणाची? रघुकुलातल्या पूर्वजांची. कारण रघुकुलाची प्रथा जर मोडली असती, प्राण जाय पर वचन ना जाय, तर अख्खं रघुकुल नरकामध्ये गेलं असतं, पूर्वज गेले असते. म्हणजे पूर्वजांची चिंता रामाला सुद्धा होती का? नाही होती. मग आपल्या पूर्वजाची चिंता आपल्याला असावी का नसावी? आपल्या पितरांची चिंता आपल्याला असावी का नसावी? ज्या पितरांनी आपल्याला इथपर्यंत हा वंश चालवत आणलं, आपल्या बापाला जन्म दिला, पंजोबाला दिला म्हणून आजोबाचा जन्म झाला, आजोबाचा झाला म्हणून बापाचा झाला, आणि बापाचा झाला म्हणून हे शरीर आपल्याला मिळालं. ही कुणाची पुण्याई आहे? ही कुळाची पुण्याई आहे. मग ज्या कुळानं हे शरीर दिलंय का तुम्हाला,
हे पिंड दिलंय का, या पिंडावर ज्यांचं कुळ आहे त्या पितरांचं ऋण आहे, ओझ आहे, ते फेडल्याशिवाय मारायचं नाही. विठाला 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 हे ऋण आहे, हे फेडावं लागेल. पण आता विषय असा आहे, आपल्या पूर्वजांचा आपण उद्धार करूया, त्यांचं ऋण फेडूया, त्यांना दोषातून मुक्त करूया. नाही असं नाही. अरे पांडवांच्या बापाला सुद्धा नरकाचं दर्शन घ्यावं लागत होतं, पांडुराजाला. त्याच्यासाठी पांडवांनी यज्ञ केला एवढा मोठा. त्यावेळेस पांडुराजाची सुटका झाली तिथून. म्हणजे पांडवांनी सुद्धा पितृऋण फोडल्याचा पुरावा आहे का नाही महाभारतामध्ये? कशासाठी केला मग एवढा मोठा यज्ञ, एवढं मोठं अन्नदान? पांडुराजाला तिथं यातना होत्या म्हणून. मग कोण्या पूर्वजाकडून, आता असंख्य पूर्वज झाले आपले, मग कोण्या पितरांकडून, कुठल्या पिढीतल्या कुठल्या पितरांकडून किंवा कुठल्या पूर्वजाकडून कुठला दोष घडलेला आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही. अरे आपलं आपल्या लक्षात नाही काय काय केलंय पहिल्यापासून. आपल्या बापाला आपल्या पित्याला काय दोष लागलाय, काय त्याच्या हातून घडलंय म्हणून त्याला येत नाही, त्याचं ज्ञान कुठे आपल्याला? बरं, आजोबाकडून काय एखादं पातक घडलंय, गोहत्या घडली, ब्रह्महत्या घडली, स्त्री हत्या घडली का, बालहत्या घडली का, अपहरण घडलंय, काय घडलंय याचं तरी आपल्याला माहिती आहे का? नाही माहीत. मग त्या कारणामुळे जर ते तिथं यातना भोगत असतील तर त्यांना त्या यातनेमधून कसं काढावं याचं ज्ञान आपल्याला आहे का? त्यांचा दोष माहीत असला तर प्रायश्चित्त कर्म करता येईल ना माऊली. कारण प्रायश्चित्त कर्म करण्याच्या अगोदर पाप कर्म कोणतं आहे हे माहीत असावं लागतं, त्यावेळेस त्याचं प्रायश्चित्त कर्म करता येईल. अंदाजे कसं करता येईल? गोहत्या घडली असेल तर त्याचं प्रायश्चित्त कर्म वेगळं आहे, बालहत्या घडली असली तर ते जमत नाही, त्याला दुसरं प्रायश्चित्त कर्म आहे, त्याचं विधान केलेलं आहे शास्त्रामध्ये. मग आपण कुठल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी, कुणाचा दोष काढण्यासाठी कुठलं कर्म करावं आणि त्यांच्याकडून कुठला दोष घडलाय याचं कुठलं सामान्य माणसाला ज्ञान नाही. मग ते ऋण फेडायचं कसं आणि त्यांचा उद्धार करायचा कसा, याला काही पर्याय? मग आमच्या संतांनी सांगितलं याला पर्याय शास्त्रामध्ये आहेत. शास्त्रामध्ये आहेत, कर्मकांडामध्ये, की कोणाकडून कुठला दोष घडला त्याच्या दोषाचा परिहार म्हणून काय करावं लागेल, तर असं प्रायश्चित्त कर्म करावे लागेल. पण आम्हाला प्रायश्चित्त कर्म कोणतं करावं हेही कळत नाही, त्याचं विधिविधान माहीत नाही, त्याचा ऋषी माहीत नाही, मंत्र माहीत नाही, दृष्टा माहीत नाही, विनियोग माहीत नाही, काहीच माहीत नाही. कसं करायचं हा गंभीर प्रश्न आहे संसारातल्या सामान्य माणसाच्या पुढे. भले एखाद्याला कळालं, महाराज आता कीर्तन ऐकल्यापासून आमच्या डोक्यात प्रकाश पडलाय की इथून पुढे आम्ही पूर्वजांचं आणि पितरांचं ऋण उतरल्याशिवाय राहणार नाहीत. पण कसं उतरायचं, काय करायचं, नेमकं कुठलं कर्म करायचं आम्हाला तर त्याचं ज्ञान नाही. मग काय केलं पाहिजे, हे काय केलं पाहिजे, शास्त्राकडे जायचं नाही. मी सुरुवातीला कीर्तन अशी याची सुरुवात केली की शास्त्र हे मॅप आहे, त्याच्याकडे जाऊन उत्तर मिळत नाही. याचं उत्तर पाहिजे असेल, आपल्या पिढ्यानपिढ्या पूर्वजांचं ऋण उतरायचं असेल, त्यांचा उद्धार करायचा असेल तर संताकडे जाऊन विचारावं लागेल. विठाला विठाला काय करावं? माऊलींना विचारलं, माऊली काय करावं लागेल? आता किती कुळाच्या पिढ्या झाल्यात आमच्या, 42 झाल्या का 72 झाल्या का असंख्य झाल्यात काहीच माहीत नाहीये. कुठल्या कुळात कुठल्या व्यक्तीकडून काय दोष घडलाय त्याचे आम्ही भोगतोय हेही आम्हाला माहीत नाही. मग आम्हाला या कुळाचा उद्धार करण्यासाठी, हे दोष काढण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? श्रीमद भागवतामध्ये याचं सांगितलं माऊली, केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणाः अघम धुवन्ति कास्नेन. बरोबर आहे की नाही? निहारमीव भास्करः. कर्माचं क्षालन करता येतं, पाप कर्माचं क्षालन प्रायश्चित्त कर्मानं करता येतं, हे सत्य आहे. पण कधी? कर्मणा कर्मण्यहारो न ह्यात्यंतिक इष्यते अविद्वद अधिकारित्वात प्रायश्चित्तम विमर्शनम. प्रायश्चित्तानं ते काढता येतं त्यांचा दोष, पण आपल्याला नेमका दोषच कोणता हे माहीत नाही. मग असं एखादं कर्म आहे का की आमच्या सगळ्या कुळाचे दोष, सगळ्या पिढीतल्या पूर्वजांचा उद्धार एका झटक्यामध्ये एकाच गोष्टीनं झाला पाहिजे, असं एखादं साधन आहे का? असं श्रीमद भागवतामध्ये विचारल्यानंतर त्याचं उत्तर दिलंय. इथं एकच साधन आहे, केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणा.
भगवंताची भक्ती आणि भगवंताचं नाम चिंतन एवढीच अशी एक गोष्ट आहे की ती तुमच्या पिढ्यानपिढ्याच पूर्वजांचे दोष एका क्षणामध्ये जाळून टाकण्याची त्या भक्तीमध्ये त्या नामामध्ये ताकद आहे. आगम धुवंती, ते पाप धुवून जातात. कसे? निहारमीव भास्कर. आभाळ निरभ्र झाल्यानंतर, आकाश निरभ्र झाल्यानंतर सूर्य जसा चकाचक होतो, त्याच्यावर कसलाच दोष नाही, तसा व्यक्ती पापातून मुक्त होतो. ज्ञानोबरांना विचारलं, ज्ञानोबरा आहे असं कसं शक्य हो? आम्हाला तर काही खरं वाटत नाही बुवा हे ग्रंथाचं शास्त्राचं. श्रीमद भागवतानं सांगितलंय केचित केवल या भक्त्या, पण आम्ही शास्त्राला विचारण्यापेक्षा आमचा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. आम्ही तुमच्याकडे विचारायला आलो की फक्त नामचिंतनानं कुळाला शुद्धी प्राप्त होते का? ज्ञानोबराय म्हणले, मी सांगून आलोय. परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे. हो ज्ञानदेव माने नाम जपा हरीचे. ज्ञानदेव ज्ञानोबराय म्हटले, मग मी तर हरिपाठामध्ये हेच सांगितलंय की आवर्जून सांगितलंय, ज्याला खळस स्वतःच्या कुळाच्या उद्धाराची चिंता आहे ना, पूर्वजांच्या उद्धाराची चिंता आहे ना, त्यानं कर्मन प्रायचित्त कर्मन ते विधीन विधानन करीत बसूच नका. त्या कुळातल्या पुत्राला जर त्याच्या पूर्वजाची पितराच्या उद्धाराची चिंता असेल ना, दोष मुक्त करून कुळाला शुद्ध करायचं असेल ना, त्यानं फक्त एकच करावं, ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे. त्याचा परिणाम परंपरा त्याची कुळ शुद्ध. अरे परंपरागत कितीही कुळाच्या पिढ्या झालेल्या असू द्या, माझं वचन आहे त्याचं कुळ शुद्धच करतंय आणि त्याचं नाव आहे नाम. विठाला विठाला एवढाच नाही, पाठी मागल्या पिढ्या जरी आपल्या यमाच्या तावडीत असल्या पूर्वजांच्या दोषानं, पण त्या कुळामध्ये कुठल्या तरी पिढीमध्ये एक जरी हरिभक्त म्हणून जन्माला आला सुपुत्र, नाही बऱ्याच पिढ्यात येऊ द्या, पण एखाद्या तरी पिढीला फक्त तो वंश पुढे चालत राहावा आणि त्या वंशामध्ये एका तरी पिढीमध्ये एक तरी असा हरिभक्त सुपुत्र जन्माला यावा आणि त्या सुपुत्रानं हातामध्ये ते नाम नावाचं शस्त्र घ्यावं. काय यमाची हिंमत आहे? अजिबात नाही. हे गावामध्ये पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करीत असलेले एखादं गरीब घर असतं. आज्याला तेवढाच त्रास, त्याच्या पंजाला तेवढाच त्रास, भाऊकीनं दिलेला गाव, कुणीही उठायचं आणि त्यांनाच खवळायचं. गरीब माणस किती पिढ्यानपिढ्या त्रासातच, बापालाही तोच त्रास. पुढं एकच पोरग जन्मलं, पण असं खतरनाक जन्मलं, हां ते गावात राहिलं नाही, ते तिकडं गेलं मुंबईला. म्हणजे मुंबईला गेलं आणि तिकडं ते त्या टोळीत सामील झालं. कोण आहे? वारकऱ्याच्या नाही, हां त्या टोळीमध्ये सामील झालं ते. आणि मग 10-5 वर्ष तिकडंच राहिलं तर ते कसं बनलं असेल मग. आणि मग गावाकडं आलं ते. गावाकडून फोन गेला, म्हणले वडिलाला असा त्रास द्यायला लागले लोक, म्हणला मी येतोच. मग ते येताना मुंबईहूनच आलं, ते सगळं सामान घेऊनच आलं सोबत, त्याचं रोजचं तिथल्या धंद्याचं. मग ते तिथून येताना काय पताका खांद्यावर घेऊन आला असेल होय. अहो ते 2 घोडं घेऊन आलं कमराला लावून आणि गावात आलं फक्त उभं राहिलं चौकामध्ये. या म्हणला पुढं कोण कोण येत आहे ते.
2 बार केले, इकडला एक आणि इकडला एक, 2 बार केले. या म्हणला बाहेर. आलं का कोणी? जेवढ्याने त्रास दिला का त्याच्या पिढ्याला, त्या घरातली माणसं कानातल्या करायच्या पोराच्या सांगत होतं, मागलं झालं ते झालं, इथून पुढं त्या घराला खवळू नका, हे पोरग खोटा उपटीन. हे सण किती सायले. पोराला भेली, कशाला भेली, कशाला भेली माणसं? शस्त्राला. बरोबर. तिथून पुढं कुणीही त्या खानदानाला पुन्हा त्रास दिला नाही. हे चमत्कार कशाचा आहे? शस्त्राचा. इथं तसंच आहे, इथं तसं आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुल गोत्र वर्जियेले, यमे कुल गोत्र वर्जियेले. शस्त्र यमे कुल गोत्र वर्जियेले, यमे कुल गोत्र वर्जियेले. ओ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुल गोत्र वर्जियेले, यमे कुल गोत्र वर्जियेले, यमे कुल गोत्र वर्जियेले. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुल गोत्र वर्जियेले, यमे कुल गोत्र वर्जियेले, यमे कुल गोत्र वर्जियेले. हे त्या कुळातल्या एखाद्या पुत्राच्या, एका जरी सुपुत्राच्या हातात हे शस्त्र जर आलं आणि त्यानं जर ते घेतलं, नाम नावाचं ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र एका जरी सुपुत्राच्या हातात त्या कुळातल्या आलं, तरी यमे कुळ गोत्र नादच लागत नाही. यम पुन्हा त्या कुळाच्या, त्या पूर्वजाच्या. आजा मेळाच्या व्याख्यानामध्ये श्रीमद भागवतामध्ये आलेले मौली हे प्रकरण, ज्यावेळेस विष्णुदूताचे नियमदूताचे भांडणं लागले त्या आजामेळाला नेण्यासाठी, त्यावेळेस त्या यमाच्या दूतांनी त्यांच्या राजाला जाऊन ते घरानं सांगितलं. त्यावेळेस तो यमराज सांगतो, अरे मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं होतं बाबा, जाऊ नका तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन या बागरटी फिरे भोवती. ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये हरीचं नामन भजन होतं तिथं तुम्ही जाऊ नका, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विडाला विडा त्या कुळाला जरी पिढ्यानपिढ्या यमाचा त्रास असेल, यमाची कुळवाडी जरी ती झालेली असेल, पण एकाही पुत्रानं त्या कुळातल्या नाम नावाचं शस्त्र जर हातामध्ये घेतलं तर ज्ञानोमराय म्हणतात, यमे कुळ गोत्र वर्जियेले, वर्जियले. आपोआप नामधारकाचं आणि नामचिंतन करणाऱ्याच्या डोक्यावरचं कुळाचं ऋण आणि पितराचं ऋण आपोआप फक्त नामचिंतनानं काय होते? तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. कशामुळे? भावे गाता गीत. नो आता प्रश्न असा आहे, कुळ नेमकी किती? बरोबर आहे. आता बाकी ती कोटी कुळ पाठीमागली सोडून द्या. आपल्या डोक्यावर नेमकं कोण्या कुळाचं ऋण आहे? पितृ कुळाचं का मातृ कुळाचं? कारण कुळ 2 आहेत आपल्या पाठ. आपला जन्म होण्याला कारणीभूत किती कुळ आहेत? एकच नाही,
आपण पित्र कुणाची घातली? फक्त बापाची. मग आपल्या डोक्यावर ऋण फक्त पितृपक्षाचं आहे का मातृपक्षाचं पण आहे? मातृपक्ष. बोला. असं समजू नका फक्त पितृपक्षाचंच. अरे त्या कुळानं ती कन्या आपल्या कुळाला दान केली नसती तर आपला जन्म कसा झाला असता? आपल्या आईला जन्म ज्या कुळानं दिला आणि आपल्या आईला जन्म ज्या कुळानं दिला त्या कुळातल्या व्यक्तीनं ती कन्या आपल्या कुळाला दान केली आणि म्हणून आपला जन्म झाला. मग किती कुळाचं ऋण आहे आपल्या डोक्यावर? एका का दोन? एक मातृपक्ष आणि एक पितृपक्ष. एकाच पक्षाचं ऋण उतरून जमत नाही, दोन्ही पक्षाचं ऋण आपल्याला उतरवलं. हा पितृपक्ष संपला वाटतं आज, बरोबर आहे की नाही? उद्या संपेल. पण फक्त पितृपक्ष नाही आहे, दोन पक्षाचं ऋण आहे आपल्या डोक्यावर, ते दोन्ही उतरावं लागेल. आणि तसं आहे, शास्त्रामध्ये विधान आहे तसं. पितृपक्षाचं ऋण फेडायचं असेल तर काशीला जाऊन पिंडदान करावं लागतं, बरोबर आहे की नाही? पण काशीला मातृपक्षाचं पिंडदान होत नाही. मातृपक्षाचं पिंडदान, मातृपक्षाला म्हणजे मातृकुळाला जर पिंडदान करायचं असेल तर काशीला होत नाही. ज्या विधीनं ज्या विधानानं पितृपक्षाचं ऋण उतरलं जातं त्याचं मातृपक्षाचं नाही उतरलं जात. त्याला विधान वेगळं आहे, त्याचा विधी वेगळा आहे आणि त्याचं ठिकाणही वेगळं आहे, त्याचं स्थानही वेगळं आहे. आणि त्याचं स्थान आहे गया, मातृगया. त्याचं नाव आहे मातृगया. सिद्धपूर. खूप सुंदर कथा आहे त्याची. ती गया म्हणजे काय? ती गया म्हणजे नदी आहे. ती नदी कशी झाली? गयासूर नावाचा राक्षस होता. त्या गयासुरानं भगवंताकडे वरदान मागितलेलं आहे, मी मेल्यानंतर माझ्या देहाचं पाणी व्हावं, त्याची नदी व्हावी आणि माझ्या ठिकाणी जो कोणी येऊन पिंडदान करीन, मातृपक्षाचं पिंडदान माझ्या पात्रात केल्याशिवाय मातृकुळाचं पिंडदान होणार नाही. हे गयासुरानं देवाकडे मागितलेलं वरदान आहे. तीन म्हणजे गया, मातृगया. म्हणजे आता सत्य पितृकुळाचं पितृपक्षाचं ऋण फेडायचं असेल तर काशीला, असं विधान आपल्या शास्त्रामध्ये. आणि मातृपक्षाचं करायचं असेल तर गयेला. मग आता बऱ्याच जणाला गयाच माहीत नाही. आणखी गावातली गया नाही एखादी, ती दुसरी गया आहे. नाही तर ह्याच गयाला देतात पिंडदान एखाद्या. ही गया नाही कामाची, ती दुसरी गया आहे, बरोबर आहे? कुठे लक्षात सुद्धा नाही आपल्या हे, कारण सांगत नाही कोणी, वरवर चाललंय. हे माहीत पाहिजे ना, हे सांगितलं पाहिजे, आम्ही सांगितलं पाहिजे तुम्हाला. आमच्यावर जबाबदारी आहे, धर्मप्रचारक आहेत आम्ही. विठाला विठाला नेमका काय करावं? पितृपक्षाचं वेगळं, अरे आवडी एवढा वेळ कुठे आहे? विधान वेगळं करायला ज्ञान कुठे? गयेला कधी जावं, काशीला कधी जावं, सगळा झमेलाच आहे ना महाराज. मग आता काय करावं? ज्ञानोबराय म्हणले, अरे बाबा काहीच करू नका रे. कोण म्हणलं तुम्हाला गयेला जा काशीला जा? तुम्ही फक्त मी सांगतो तेवढं करा. दोन्ही पक्ष पाहे उधरती, दोन्ही पक्ष पाहे चिंता करू नको रे मातृपक्षाची पितृपक्षाची. हे कसं करून ते फक्त तू नाम चिंतन कर.
या नामचिंतनामध्ये, हरीच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तू फक्त हरीचं नाव घे, हरीचा पाठ कर, हरीचा पाठ कर, गॅरंटी आहे. एक नाही रे, दोन्ही पक्ष पाही. हे पक्ष म्हणजे हे मातृपक्ष आणि पितृपक्ष आहे बरं का. नाही तर म्हणतात भाजप सेना दोन्ही बी उद्धरते का काय, ते पक्ष नाही, त्या पक्षाचा काही संबंध नाही. हे पक्ष आपले वेगळे पक्ष आहेत. हा मातृपक्ष आणि पितृपक्ष आहे. चिंताच करू नका तुम्ही. जरी त्या पांडुराजासारखं, आता दोन्ही पक्ष तर उद्धरतीलच, परंपरा त्याचं कुळशुद्ध आहेच. येमे कुळ गुत्र वर्जिले आहे का काय चिंता. आता पितृऋणाची, कुलाचाराची, कुलधर्माची, कुळाच्या उद्धाराची, पूर्वजाच्या उद्धाराची असं शस्त्र भेटलं आहे हरिनाम नावाचं. हे संतांनी सांगितलं आहे. त्याच्या पुढं जाऊन ज्ञानोबरांनी सांगितलं, तुमच्या पूर्वजांना त्या पांडुराजासारखा एखाद्या दोषासाठी जरी त्यांच्या स्वर्गाची किंवा वैकुंठाची वाट अडकलेली असेल, एका दुसऱ्या दोषासाठी, फक्त तुम्ही हरिपाठ करा, माझी गॅरंटी आहे. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, आता काय याच्यापेक्षा आणखीन काय सांगावं. आता राहिले का काही सांगायचं महाराज. हा ओ सगळे गॅरंटी देऊन टाकल्यात संतांनी. अरे बाबा तुम्ही कुठली मातृपक्षाची करू नका, पितृपक्षाची करू नका, कुळाच्या शुद्धतेची करू नका, यमाची करू नका, आणि त्यांना वैकुंठाला जाण्याचीही करू नका. ज्ञानदेव सांगे ज्याचा झाला हरिपाठ, ज्याचा हरीचा पाठ झाला, ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या कुळामध्ये, ज्याच्या घरामध्ये हरीचं चिंतन सुरू आहे, हरिनाम ज्याच्या मुखामध्ये, त्याच्या पूर्वजाला वैकुंठा जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो. पूर्वजा वैकुंठा. आता काही कुळाची चिंता नाही. असं हरिभक्त जर जो असेल, हरिचिंतन आणि हरिभक्त परायण जो असेल, त्यानं पितृऋणाचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि त्यानं जर हे घेतलं हातामध्ये गुरुजी, तर त्याला गयेला जायची गरज, त्याला पितृऋणाची चिंता करायची गरज. तुकोबराय म्हणले, मी हे शस्त्र हातामध्ये घेतल्यामुळं मला गयेला जायची गरज पडली नाही. माझी गया वर्ज झाली दुसरं चरण. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, हो माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, हो माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. हे राहिलं होतं शिपूट. विठाला 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 विठाला. तुकोबराय म्हणले, हरीची भक्ती माझ्या परंपरागत माझ्या घरामध्ये, कुळामध्ये, आणि मी सुद्धा त्या वंश परंपरेने मी सुद्धा हरिभक्त झाल्यामुळे, मी हरीचा दास असल्यामुळे मला पितरांच्या उद्धाराची, ऋणाची आणि मला कुठेही जाऊन विधिविधान करण्याची गरज पडली. का? जेवढं ज्ञानोबरांनी सांगितलंय, जेवढं नाथ महाराजांनी सांगितलंय, कोटी कुळे तारे हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. हा,
हे नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलंय. किती प्रमाण दिले तुम्हाला मी? तुकोबऱ्यांचं ह्यांनी एक दिलेलं. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. ज्ञानोबऱ्यांचं परंपरा त्याचे कुळ शुद्ध, आणि श्रीमद भागवताचं दिलं केचित केवल या भक्त्या. विठाला 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 विठाला. एवढं सांगितल्यानंतर आता काय मला वाटतं शंका घ्यायची गरज नाही. तुकोबराय म्हणले हे सगळं माझ्या घरातच असल्यामुळं, परंपरागत असल्यामुळं माझे झाले गया वर्जन. माझी गयाच वर्ज झाली. मला आता गयेला जाऊन तिथं काही मातृपक्षाचं पिंडदान करायची गरज नाही. आणि इकडचं पितृपक्षाचं, अरे म्हणले तेही नाही. फिटली पितरांची, पितरांचं ऋणही माझ्या डोक्यावरलं संपलं. मला गयेलाही जायची गरज पडली नाही. मी सगळ्यातून मुक्त झालो. तुकोबराने विचारलं, तुकोबराय असं कसं म्हणता येईल? अहो तुम्ही कीर्तनाच्या आपण सुरुवातीला अशा विषय सोडलाय की देव असो, संत असो किंवा माणूस असो, हे शरीर त्या कुळाची देण आहे. बरोबर आहे? हे शरीर हा पिंड हे कोणाची देण आहे? कुळाची. मग ऋण कशावर? अरे जे दिलंय त्याच्यावरच ना. हो. बँकेनं लोन दिलंय कशावर? गाडीवर. मग ऋण कशावर? गाडीवर. मग जी वस्तू तुम्हाला दिली आहे तिच्यावरच राहील ना तिचं लोन. मग कुळानं ही वस्तू तुम्हाला दान दिली आहे, मग त्या पितरांचं त्या कुळाचं ऋण कशावर? या पिंडावर. बरोबर? मग या पिंडावरलं ऋण फेडलंच नाही तुम्ही तुकोबराय काय? आम्ही बघितलंच नाही उभ्या तुमच्या चरित्रामध्ये. कधी पित्र घातलेली कुठं उल्लेख नाही, कधी श्राद्ध केलेलं तुकोबराय, कधी गयेला गेलेला उल्लेख नाही, काशीलाही गेले नाहीत. ते चालले होते लोक, त्यांच्याजवळच काशी विश्वनाथाला पत्र लिहून दिलं. गेले नाहीत. तुम्ही विश्वनाथ दिनांक पत्र दिलेले तुकोबरायने, गेले नाहीत ते. मग तुम्ही काशीलाही गेला नाही, तुम्ही गयेलाही गेला नाहीत. आणि मग तुमच्या या पिंडावरलं ऋण उतरलं कसं? हप्ते कुणी भरले त्याचे? तुम्ही हप्ताच कुठं पितराचा, पुण्यतिथीचा, श्राद्धाचा, गोड जेवणाचा एकही हप्ता भरलेला दिसला नाही या पिंडाचा. ऋण फिटलं कसं काय? तुकोबाराय म्हणले त्याचं कारण आहे, ज्या पिंडावर ऋण आहे का पितरांचं, तो पिंडच मी माझ्या मालकीचा ठेवला नाही. आला असा पुढल्याला दान देऊन टाकला. पिंड हा नधारी ब्रह्म अर्पण करी. वा. पिंड हा नधारी ब्रह्म अर्पण करी. पिंड हाणहारी ब्रह्मार्पणकरी. पिंड हाणहारी ब्रह्मार्पणकरी. विष्णू चराचरी ग्रंथी पाहे. विष्णू चराचरी ग्रंथी पाहे. पिंड हा नधारी ब्रह्म अर्पण करी. पिंड हा नधारी ब्रह्म अर्पण करी. चराचरी ग्रंथी पाहे. विष्णू चराचरी ग्रंथी पाहे. पिंड हाणधारी ब्रह्मार्पणकरी. पिंड हाणधारी ब्रह्मार्पणकरी. पिंड हा न धरी, याच्यावर मालकी हक्क गाजू नको, ह्याला ब्रह्म अर्पण कर, म्हणजे त्याच्यावरलं ऋण तुला फेडायची गरजच नाही. आणि मी ते केलं. पिंड मला माझ्या कुळानं दिला हे खरंय, पितरांनी दिला हे खरंय, त्याच्यावर ऋण आहे हेही खरंय, पण त्या पिंडावर मी माझी मालकी दाखवलीच नाही कधी. तर माझा त्या ऋण, ज्या वस्तूवर मी मालकीच केली नाही, मग त्या वस्तूचे हप्ते आणि त्याचं लोन फेडण्याचा माझा काय संबंध? लक्षात आलं का तुमच्या? आपण गाडी घेतली, कोणाकडून घेतली? बँकेकडून घेतली. 100% ऋण केलं, त्याच्यावर लोन केलं. आता ऋण कशावर? गाडीवर. हप्ते कोणाला द्यायचेत आपल्याला? बँकेला. बरोबर? एक जरी हप्ता, 2 जरी हप्ते, 3 हप्ते तटले की गाडी ओढली. हा जसा व्यवहार आहे ना. पण घेणाऱ्या चतुर माणसानं काय केलं माहिती आहे का?
गाडी बँकेचं घेऊन लोन घेऊन उचलली, पण ती गाडी त्याच बँकेच्या मॅनेजरला महिन्यानं लावली सोडायला ना आणायला. कळलं तुम्हाला? त्या गाडीला डिझेल टाकून 20,000 रुपये ठरले बँकेचे, 20,000, आणि गाडीचा हप्ता होता 15,000. आता तुम्ही याच्यावर चिंतन करा. त्या ज्यानं गाडी घेतली त्याला हप्ता भरायचं टेन्शन, त्याला का मॅनेजरला जास्त? कोणाला? जर बँकन मॅनेजर म्हणला हप्ता काढ, तर ते म्हणते आधी तुझं इष्ट टाकन 15 घेऊन 5 काढ. व्यवहार आहे ते. तर गाडी कुणाकडे? तुझ्याकडे. मग तू आधी 20 दे, 15 हप्त्याचं घेऊन 5 मलाच दे. आहे का काही टेन्शन? हा जसा कुशलतेचा व्यवहार आहे का? ज्यानं गाडीला ऋण दिलंय ती गाडीच त्याला दान दिली आहे ना, त्याला दिली आहे ना, मग तुझं तू बघ. तो कोबर आहे म्हणतात ती व्यवहार कुशलता आम्ही केली आहे. ज्यानं पिंड दिलंय ना तो पिंड आम्ही देवाला दान केलाय. मग ज्याला देवाला दान पिंड केला, मग त्या पिंडावर असलेल्या ऋणाचे हप्ते फेडायची जबाबदारी कुणाची? आता माझी आहे का? अरे माझी असते, मी त्या पिंडावर अधिकार गाजवत असतो तर मी भरले असते, मी ऋण फेडलं असतं. पण पिंड नावाची गाडीच मी देवाला दान देऊन टाकली, मग त्याचे ऋण फेडायची चिंता कुणाला? गोबर आहे म्हणले हे प्रकरण माझं आहे. मी काय केलं? पिंड पदावरी, मी माझा पिंड पदावर म्हणजे चरणावर, विष्णूच्या पदावर, पांडुरंगाच्या पदावर दिला आपोलिये करी. माझ्या हातानं मी माझा पिंड भगवंताच्या पदावर दान देऊन टाकलाय. म्हणून माझ्या पिंडावर माझा अधिकार नाही, सर्वस्वी अधिकार भगवंताचा आहे. म्हणून या पिंडावर पितरांचा असलेल्या ऋणाची जबाबदारी सुद्धा पांडुरंगाची आहे. त्यानं माझ्या कुळाचा उद्धार करून टाकला आणि ती करायची जिम्मेदारी त्याची आहे. मी देवावर सर्वस्वी भार घातलाय. अरे एक नाही, मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर करून ठेवले. ही देवाची जबाबदारी आहे. म्हणून हे पिंड आहे ना, पिंड पदावरी दिला आपोलिये करी. म्हणून माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण. विठोबार खोमाये, 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 अशा प्रकारे पितरांचं ओझं आणि पितरांचं ऋण या पिंडावर जे प्रत्येकाचे आहे ते कर्तव्य, ते उतरणं आणि त्या ऋणामधून मुक्त होणं. पण तुकोबराय म्हणतात नामधारक जर तो पुत्र झाला त्या कुळामधला, हरिभक्त जर म्हणून जन्माला आला, तर त्या हरीला तो पिंड त्यानं दान केल्यामुळं त्याला त्या पितरांच्या ऋणाची चिंता करायची गरज नाही. आपोआप भगवंताकडे त्याची जिम्मेदारी आहे. तुकोबराय म्हणतात आता गयेला जायची गरज नाही. पितरांचं ऋण काही डोक्यावर राहिलं नाही, आणि डोक्यावर काही राहिलं नाही म्हणजे नेमकं काय झालं? अरे माझ्या डोक्यावरचं भारण ओझं संपलं. म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझ्या डोक्यावर जे पितरांच्या ऋणाचं भार आणि ओझं होतं ना ते सगळं उतरलं. भगवंतानं त्याची जिम्मेदारी घेतली. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या चरणी, हनुमानजींच्या चरणी, साधू संतांच्या चरणी आणि ज्यांच्या स्मरणार्थ, ज्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने हे सर्वजण हे आपण भगवंताच्या नामाचा टाहो फोडत आहोत.
असे आदरणीय कैलासवासी गणपतराव सुंदरराव मुसळे हां यांच्या स्मृतीला आजचं झालेलं सर्व पुण्य नामचिंतनाचं हरिचिंतनाचं आजचं हे संपूर्ण समर्पित हे त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्या परिवारामधील सगळ्या मंडळीने हे ऋण उतरण्यासाठी जे हे सगळा कार्यक्रम केलेला आहे. आदरणीय श्रीहरी सुंदरराव मुसळे, उत्तम सुंदरराव मुसळे, बालासाहेब सुंदरराव मुसळे आणि जानकीराम सुंदरराव मुसळे हे भाऊ आहेत वाटतं. आणि या सर्व बंधूंनी आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत दोन्हीही वैजनाथ गणपतराव मुसळे आणि ॲडव्होकेट जगन्नाथ गणपतराव मुसळे या सर्व मंडळींनी आपल्या बंधूच्या आणि या मुलांनी आपल्या पित्याच्या ऋणामधून पितृ ऋणामधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपल्या पित्याला त्या ऋणामधून मुक्त झाल्यानंतर त्याला वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा व्हावा आपल्या वडिलाचा. कारण पूर्वजा वैकुंठा आपल्या वडिलांना जर काही पुण्याची गरज असेल, आपल्या वडील आपल्याला सोडून गेले पण गेल्यानंतर ते अशा ठिकाणी त्या पदावर जावेत की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धा मम परमम, अशा पदाला आपल्या पित्यानं जावं. आणि त्या ठिकाणी जाण्याकरता जर त्यांना काही थोडंफार पुण्यकर्म कमी पडत असेल, जर काही अडकाटी असेल तर ती अडकाटी बाजूला निघून ते सर्वांचं पुण्य त्यांना प्राप्त व्हावं या पवित्र भावनेमधून आपल्या वडिलांच्या त्या वैकुंठाचा मार्ग मोकळा करण्याच्या पवित्र हेतूमधून या दोन्ही पुत्रांनी आणि या सर्व बंधूंनी आजच्या या गोड कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. मला वाटतं आदरणीय वैकुंठवासी आपल्या वारकरी संप्रदायाचा मुकुटमणी ज्यांना आपल्या भागामध्ये म्हटलं जायचं, वारकरी आणि सगळ्या महाराज मंडळीवर गुणवान मंडळीवर आईसारखं प्रेम करणारे आदरणीय आपले संतारामांना पांगरीकर अण्णांचे जावई आहेत, बरोबर आहे. 1 वर्षसुद्धा अण्णांना जाऊन आपल्यामधून झालेलं नाही आणि लगेच हे मोठं दुःख या सगळ्या परिवाराला दुसरं सहन करण्याची वेळ आली. भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की या सगळ्या परिवाराला या दुःखामधून सावरण्याची शक्ती आणि सामर्थ्य दे देवा. आणि जाता जाता सगळ्यांच्या वतीने वारकरी, टाळकरी, माळकरी, आप्तेष्ट, सगळे नातेवाईक, भाऊबंध ही सगळी जी मंडळी आज आदरणीय कैलासवासी गणपतराव यांच्यासाठी उपस्थित आहे ना, भगवंताकडे प्रार्थना आहे आमच्या सर्वांच्या वतीनं देवा. या दोघाही पुत्रांनी आणि भावांनी परिवाराने केलेलं आजचं अन्नदानाचं पुण्य, वस्त्रदानाचं पुण्य, हे नामचिंतनाचं पुण्य, एकूण जे पुण्याची सर्व केलेली पुण्यकर्म आहेत त्या सर्व पुण्य आणि आमचं सर्वांचं तिळतिळ पुण्य, हे सर्व पुण्याचा संकल्प आम्ही ज्यांच्यासाठी आज तुझ्या दरबारामध्ये विनंतीला उभे आहोत, आदरणीय कैलासवासी गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या स्मृतीला हा संकल्प आमचा अर्पण असावा आणि त्यांना ते पुण्य समर्पित असावं, त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांच्या आशीर्वादाने दोन्हीही मुलांच्या जीवनामध्ये हे दुःख पचवण्याची शक्ती देऊन त्यांचा पुढचा येणारा जीवनाचा काळ सुख समृद्धीचा, ऐश्वर्य, आरोग्याचा यावा पितरांच्या आशीर्वादाने, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व गुणवान मंडळी, वेळ भरपूर झाला आहे, सगळेच माझ्यासाठी आदरणीय, पूजनीय, वंदनीय आहेत. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम.